अनंत टी आता नटराज 250 ग्रॅम चहा पावडर सोबत 25 रुपये किमतीची गुळ पावडर अगदी मोफत। आजच नजीकच्या किराणा माल दुकानात जाऊन खरेदी करा। अनंत प्या, आनंदी रहा। अनंत टी, अनंत प्या, आनंदी रहा। संपूर्णपणे सिंधुदुर्ग जिल्ह्यात चित्रित झालेला स्थानिक कलाकारांच्या मुख्य भूमिका असलेला अस्सल मालवणी भाषेच्या लहेजाने सजलेला आणि अनेक राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात सादर झालेला आणि पुरस्कार प्राप्त ठरलेला भेरा हा चित्रपट प्रदर्शनासाठी सज्ज झालाय। येत्या 28 फेब्रुवारीला सायंकाळी 6 वाजता वेंगुर्ल्याच्या नाटककार मधुसूदन कालेलकर नाट्यगृहामध्ये हा चित्रपट रिलीज होतोय। पण हा चित्रपट कसा तयार झाला, काय अनुभव आले, कोणत्या गमतीजमती झाल्या याबद्दल सर्व कलाकारांनी माध्यमांशी अगदी दिलखुलास गप्पा मारल्या। पाहुयात। इतका पडला की आम्ही बांधून घेतलेला साकव पुरात वाहून गेला लिटरली। आणि त्याने म्हणजे ते शेजारची भिंत पाडून तो वाहून गेला। आणि त्याच्यानंतर तो जो गायब झाला, म्हणजे मी आता 12वी पर्यंत इथे होतो, मी कधीच जुलै महिना असा बघितलेला नाहीये। कडक ऊन, करकरीत ऊन आणि ढग यायचे जायचे असं चालू होतं। काही ठिकाणी आमच्या फेवरमध्ये गेलं ते, पण बऱ्याच ठिकाणी बरं आम्ही तयारी करून आलो होतो, लाईफ जॅकेट घेऊन आलो होतो, टेंट घेऊन आलो होतो की अरे खूप पाऊस आला तर आपल्याला ही काळजी घ्यावी लागेल। ते उलटच झालं। आता मोटरची सोय करा, पाणी कुठनं खेचायची सोय करा, 4 पाईप पुरत नाहीयेत, 6 पाईप लागणार आहेत। आणि मी माझ्या टीमला क्रेडिट देईन याचं की त्यांनी लिटरली आमचं लोकेशन ठरल्यानंतर 5 ते 10 सेकंदाचा शॉट असायचा। पण म्हणजे आता सुरेशचा जो वॉक आहे अख्खा 5 ते 10 सेकंदाचा शॉट असायचा। पण ते ना एक 500 मीटरच्या टेरिटरीमध्ये शोधायचे की पाण्याचा सोर्स कुठं आहे, असं अख्खं शूटिंग। आणि दॅट इज द रिझन 25 दिवसात जे शूट संपवायचं होतं ते 45 दिवस चालले। टँकर पण मध्ये असं आम्ही करायचो नाही, तिथे थोडी मेथड माझी अशी आहे आणि ती थिएटर पासूनच आहे की मेक इट युअर्स जे आपण म्हणतो। म्हणजे ऍक्टर आणि जसं आपण याच्या बाबतीत म्हणतो ना की प्रॅक्टिस असावी पण दिसू नये, किंवा ती जी टर्म आहे की एखादी गोष्ट बघत असताना पटकन जर कॅमेरामनचंच कौतुक करत बसलो आपण, खूप वेळ झाला कॅमेरा कॅमेरा कॅमेरा, काय शॉट घेतलेत रे, काय शॉट घेतलेत, याचा अर्थ ते दिसतंय ते चांगलं नाही, शॉट घेतलेले बरे, म्हणजे सिनेमॅटोग्राफर वर आला। तर मला असं वाटतं की लेखकाने लिहून इतकं छान दिलेलं आहे की त्यांची प्रोसेस अशी होती की तुम्ही ते इतक्या वेळेला वाचा की ते तुमचं होईपर्यंत वाचा। आणि मग त्यांना मी हे फ्रीडम दिलं होतं की हलका सिक्वेन्स इकडे तिकडे झाला तरी चालेल, थोडं पुढे मागे झालं तरी चालेल, पण तुम्ही ते सहज येणं थांबवू नका असं वाटतं। कारण तो सेम एक्सपिरियन्स मी आता डान्सच्या शूटच्या वेळेला घेतला। मी तुका काय दिलंय जे गाणं आता आलं, तर त्याच्यात एक पॉइंट आहे, त्याच्यात ते तिघं नाचतात, 1, 2 आणि 3 हे तिघं जण नाचतात। तर ना लाऊड म्युझिक होतं, आम्ही ते डान्स शूट करत असताना खूप हेवी रिदम सुरू होतो। आणि ह्याला सांगितलं होतं की तूही नाचशील त्यांच्या बरोबर, पण त्याला ऐकायला येत असून बीट नाही ऐकायचे, तर तो ना असा ऑफबीट गेला। त्याला ते क्रेडिट कम्प्लिटली त्याला की ठरून ऑफबीट जाणं, बिकॉज तो काय फॉलो करतोय तर त्या दोघी कशा नाचतायत ते मला फॉलो करायचं आहे। तर तो बीट वर जातोय येतोय। आता हे मी एक्झाम्पल म्हणून त्याला सांगितलं, कारण अख्खी फिल्म त्याने तशी केली। मला क्लिअर कट ऐकायला येतंय, पण मला सतत ऑर्डर ठेवायची की मला ऐकायला येत नाहीये। आणि हे त्याने थ्रू आउट कसं केलं मला नाही माहिती। कधी कधी मी करून जाईल असं दाखवायला जायचो आणि मला नाही चुकतं, आपलं चुकतं। कसं केलंय माझ्या बाबतीत घडलेला की मी लहानपणापासून ती 2 माणसं माझ्या गावात बघितली आहेत, माझ्या स्वतःच्या गावी आणि मामाच्या गावी। तर मी त्यांना बघत आलो लहानपणापासून, ते कसं बोलतात ते ऐकत आलो। मी पण त्यांच्याशी बऱ्याचदा बोलायचो, तर माहिती आहे ते कसं रिॲक्ट करतात, कसं बोलतात। आणि मग तेच मी कुठेतरी इथे वापरण्याचा प्रयत्न। आणि खरं सांगायचं तर सरेंडरचा पीक होतं हे सगळे, सरेंडर करण्याचा पीक होतं। म्हणजे मी आता 3 वर्षानंतर 3rd पर्सन म्हणून यांच्याकडे बघतो, डिरेक्टर आणि माझी फिल्म असं नाही बघत। तर आता ते सगळं आठवताना असं वाटतं की या लेवलला सरेंडर की आपल्याला सेन्स बंद करून घ्यायचे आणि ऍक्टिंग करायची आहे। पण
पण ऍट द सेम टाइम डिरेक्टर काय सांगतोय ते ऐकायचं आहे. म्हणजे काही काही सीन तर असे आहेत की मुकबधीर मुलाचं चाललंय, आणि कारण काही काही सीन असे होते की जे ऑर्डरने फॉलो करतो ना आपण, आता हे कर, आता इकडे बघ, आता हे कर. डिरेक्टरचं तर ऐकायचंय पण ऍक्टर म्हणून बाकीचं ऐकायचं नाहीये. तर ते मला वाटतं की ते सरेंडर करण्याचा पीक होता सगळ्यांचा, सगळ्या टीमचा. म्हणजे खूपच जास्त कमिटमेंट लेवलला. इव्हन पाऊस नसणं, पाऊस पाहिजे, म्हणजे कितीतरी शॉट्स तर असे आहेत की मला जे माझ्या डिझाईन मध्ये नव्हते, पण त्या लोकेशनला गेल्यानंतर मला असं सडनली दिसलं की अरे, म्हणजे आता फॉर एक्झाम्पल तो ग्रीन 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 सगळं आहे, ग्रीन ब्रीज आहे आणि त्याचा सायकलवरनं तो येतो, असे 2 शॉट्स आहेत. तो शॉट ऍडेड शॉट आहे, कारण मला असं झालं की अरे दिस इज द थिंग जी मला काहीतरी अजून एनहान्स करून देणार आहे. आणि तेव्हा आमचा प्रोडक्शनचा टेम्पो अख्खा भरून झाला होता, झालं तर इथलं पॅकअप झालंय. आणि तेवढ्यात मला ते दिसलं, मी म्हटलं की अरे हा शॉट हवाय फिल्म मध्ये, आणि फक्त एवढंच आहे की आपल्याला आता इथे पाऊस नकोय पण ते ओलं ओलं पाहिजे. बरं, गंमत अशी झाली होती की जून जुलैमध्ये थोडासा पाऊस पडून गेला होता, तर ना कोवळी पानं आली होती, आणि त्यात पाऊस गेल्यानंतर त्या उन्हात ते सगळे पोपटी पानं चमकायला लागली. सो एक्सपोजर इतकं विचित्र असायचं. आता टेक्निकल पण माहिती असणारी सगळी मंडळी आहेत म्हणून मी सांगतो. तो असा डार्क ग्रीन असता तर ठीक होतं, काहीतरी ऍडजस्ट झालं असतं. ती लाईट कलरची पानं, त्याच्यावर पाणी पडायचं, मग सनलाईट यायचा, गोल्डन, असं ते एकदमच अंगावर यायचं. पण मग इंटरेस्टिंग असं होतं की प्रोडक्शन टीम वॉज लाईक की अरे घ्यायचंय ना, दॅट इज ओके. लिटरली टेम्पो सगळा परत रिकामा केला, परत तो अख्खाचा अख्खा फ्रेम मध्ये दिसणारा एरिया भिजवून घेतला की जस्ट पाऊस पडून गेलाय असं दाखवूया. सो आम्ही जमेल तेवढं ते त्याच्यापर्यंत पोहोचायचं. जाणवली पूर्ण शूटिंग करत असताना की फिल्मवाल्यांविषयी खूप जणांच्या मनात नाराजी आहे. हॉटेल बुकिंगला गेलो, रेंटवर काहीतरी आणायला गेलो, राहायला गेलो, तर ते खूप असे बरेच जण असे काहीतरी रूडली रिॲक्ट झाले. आम्हाला काही कळेल म्हटलं असं काय, तर आम्ही सांगतोय मी इथलाच आहे, हे इथलेच आहे, आणि त्याने आमचं अख्खं शूटिंग बंद पाडलं. तर आता त्याच्या जागी मे बी तो बरोबर असेल, पण आमच्यासाठी जवळजवळ कितीतरी हजाराचं नुकसान होतं. शूटिंग आमचं सगळं डिस्कार्ड झालं, काही होऊच नाही शकलं. आणि मग आम्ही पण त्याच्यात काही फार खोलात गेलो नाही, कारण की ते काय त्याला अर्थ नसतो. म्हणजे ते आता मी सांगतोय म्हणजे हा स्ट्रगल इथपर्यंत पण गेलेला आहे की, आणि मग मी हे म्हणतोय ते छोटे छोटे अनुभव असे की आय डोंट नो वाय, पण खरं तर कोकणातले कलाकार आहेत, कोकणी लोक करताय, हे करताय. आता वातावरण बदलेल, म्हणजे आता भेरा विषयी जे कळलंय त्याच्यानंतर कदाचित थोडंसं वातावरण बदलेल. पण तेव्हा आम्ही हा एक्सपिरियन्स घेतला की पटकन विश्वास ठेवला जात नाहीये, पटकन काही होत नाहीये. तर एनिवेज आय वॉज ऑडिशनचं मी सांगत होतो की आम्हाला लीड 2 कॅरेक्टर सोडून बऱ्यापैकी सगळे साधारण मिळाले होते. पण लीड 2चं काय करायचं, तर मग तो शोधाशोध सुरू झाला. आधी असं ठरलं होतं की विष्णूच्या रोलसाठी ऍक्च्युअल डेफ मुलगा घ्यायचा. आम्ही काही शाळांमध्ये पण जाऊन आलो होतो, पण आम्हाला असं रिअलाइज झालं की काही पार्टमध्ये ते मिळेल कदाचित सहज, पण मोस्ट ऑफ द टाइम जेव्हा असे खूप क्रिटिकल कंडिशन मध्ये शूट करायचंय, त्याच्याशी कम्युनिकेट कसं करायचं, कुठेतरी लांब न धावत येतोय किंवा तो दगडात जाऊन बसतोय, त्याला शॉर्ट कट झाल्याचं सांगायचं कसं, ते केवढं मी आता बघितलं तुम्ही. पण मग नंतर याचं ऑडिशन खूप उशिरा हातात आलं, म्हणजे खूपच उशिरा, पण ते आलं ते इतकं परफेक्ट आलं की तो फायनल झाला. पण अनिबाईच्या कास्टिंगचं म्हणजे फारच मजेशीर स्टोरी आहे. आम्ही असं ठरवलं होतं की अरे आपल्याला ऑडिशन्स घेऊन कोणी मिळालेलं नाहीये. बरं, ऑडिशनला जे येत होते ते अनिबाई वाटत नव्हते, म्हणजे ती एकटी राहणारी, अपेंडिक्सचा त्रास, शोषित आहे, अगदी बारीक आहे, आणि असं ते जे कास्टिंग, म्हणजे बेसिक कास्टिंग ज्याला गेटअपने थोडं छान करतायत, म्हणजे काकू आता इतक्या फ्रेश दिसत आहेत, पण त्यांच्याकडे बघितल्यानंतर हा कॉन्फिडन्स वाटला पाहिजे की हा मेकअप गेटअपने अनिबाई कडे जाऊ शकतं. पण ते तेवढ्या बेसिक रिक्वायरमेंट मध्ये पण आम्हाला कोणी मिळेना. मग आमचं असं ठरलं की अरे आपण नॉन ऍक्टर घेऊया. तर आम्ही गावागावांमध्ये अनिबाई शोधायला लागलो. म्हणजे लिटरली आम्ही लोकेशन रेकी करत फिरत असताना समजा अनिबाई सारखं कोणीतरी रस्ता क्रॉस करताना दिसलं तर आम्ही गाड्या थांबून विचारलेलं आहे. तर त्यांनी आम्हाला मॅट झालं की काय वगैरे असंही केलं. नंतर आम्ही घाबरायला लागलो, अरे आपण काही करतोय, म्हणून आम्ही तेही सोडून दिलं. मग आम्ही ज्या गावात शूट करत होतो त्या घरांमध्ये आम्ही ऑडिशन्स घेतल्या
तर त्या बिचाऱ्या सगळ्या त्यांना काही कन्सेप्च्युअली काही माहित नसायचं, पण त्यांना छान वाटायचं, चला ट्राय करू म्हणून ते यायचं. आणि आम्हाला एक काकू आवडल्या सुद्धा, त्या कास्टिंगसाठी परफेक्ट होत्या. आणि आम्ही त्यांचं ना ऑडिशन शूट केलं. ऑडिशन त्यांनी खूप भारी दिलं, म्हणजे अपेंडिक्स फुटतोय, रडतायत, खूप सुंदर दिलं. आणि मध्ये एक 15 दिवसाची गॅप गेली. आता शूटिंग सुरू करायचंय म्हणून म्हटलं चला काकू आता परत आपल्याला शूट करायचंय. तर ते मागच्या वेळेला शूट केलं ते म्हटलं नाही ते ट्रायल होती, आता आपल्याला पुढे जायचंय. नाही पण मग ते कुठे दाखवणार, ती सिरियल कुठे दाखवणार. त्या सगळ्या शूटिंगला सिरियलच म्हणतात असं माझ्या लक्षात आलं. आणि त्यांच्यातनं ते काम संपलं होतं. हे शूटिंगला आले होते, माझं शूटिंग झालं, आता मला पुढे नाही माहिती. मग मी म्हटलं काकू हा या वेळेला यावं लागेल. नाही पण मी ते धुणी कोण धुणार, बापरे आता करू काय. बरंच राहिले होते 10 दिवस मुहूर्ताला, आणि हे नवीन शोध लागतायत की अरे बापरे यांना कन्सेप्च्युअलीच माहित नाहीये. म्हटलं हे 1 महिना कसं करणार. नाही पण ते जेवायच्या वेळेला मला जावं लागेल ना वर. बरं ते राहायचं तिथेच वर. म्हटलं गेलं आपण बहुधा चुकलंय. म्हटलं ओके आपल्याला हे चालणार नाही, ऍक्टर शोधावे. मग आम्ही ऍक्टर शोधायला सुरुवात केली. मग आम्हाला इथले तर रेफरन्स संपले होते, आम्हाला रत्नागिरीतल्या एक ऍक्ट्रेस मिळाल्या. म्हटलं चला या 1 आठवडा आधी त्यांचं कास्टिंग झालं. त्यांचं कोकणी रत्नागिरीचं, त्यांना मालवणी येईना. पण काकांना म्हटलं काका आता 7 दिवस जातात, वेळ नाही शोधायला, त्या बाकी सूट होत आहे, तुम्ही शिकवाल का. आता म्हणाले हो आता काय पर्याय नाही, करूया. त्या आठवड्यापैकी 7 दिवस राहिले असताना 3-4 दिवसांनी आल्या. त्यांचं ट्रेनिंग सुरू झालं. 2-3 दिवसात असं लक्षात यायला लागलं की काकांचं मालवणी बिघडायला लागलं. त्यांच्यात फरकच पडत नाही काका म्हणजे अरे बरं. म्हणजे कधी कधी काय होतं ना की एखाद्या माणसाचा एखादा स्वभाव गुण असा एकदम सरप्राइझिंगली बाहेर येतो जो तुम्ही प्रेडिक्टच केलेला नसतो. म्हणजे मला आता सांगायला मजा वाटते, पण तो पॉइंट असा होता की 1 जुलैला मुहूर्त आहे आणि 2 दिवस आधी काका त्यांना सांगतायत नाही असं नाही क्रियापद हे असं आहे. आणि त्या काकू हा मी सांगायला लागलो की काय करतायत या, बदल तर काहीच होत नाहीये. आणि 1 जुलैला मुहूर्त होता. आदल्या दिवशी मी लिटरली ही फिल्म गिव्हअप केली होती. म्हटलं ते नाही का एक 8 पेपर असतात, त्यातला एक पेपर शेवटपर्यंत जमतच नाही. जसं 11वी-12वीला मला फिजिक्स झेपायचंच नाही, मी खूप प्रयत्न करायचो, तसं ते फिजिक्स सारखं ते कास्टिंग झालं होतं. म्हटलं जाऊ दे आपण उरलेल्या विषयांवर कॉन्सन्ट्रेट करू. जेव्हा काकूंचे सीन येतील अनिबाईचे तेव्हा आपली फिल्म पडणार असं मी कन्सिडरच करून पुढे गेलो होतो. आणि 1 जुलैला मुहूर्त होता, सगळे पाहुणे वगैरे आले होते, त्याच अनिबाईच्या घरात मुहूर्त होता. आणि सडनली मला आता या जसं छान अशा या कार्यक्रमाला आलेल्या आहेत तशाच मुहूर्ताला म्हणून काकू आल्या होत्या. आणि एक सेटवर एक बाई फिरतीये जी अनिबाई सारखी दिसतीये. हे कोण आहे मला माहित नव्हतं. आम्ही एकदा घरी भेटलो होतो फक्त. आणि मी असं होतं की अरे कोणीतरी आहे. आणि आय वॉज लाईक की मला शेवटचा चान्स मिळालाय. बरं ज्यांचं कास्टिंग झालं होतं ना त्या छान मुहूर्ताचं खातायत पितायत बसल्यात बघायला. आणि मी हळूच माझ्या एका असिस्टंट डिरेक्टरला म्हटलं की त्या ज्या फिरतात त्या कोण आहेत. तर त्यांनी अरे त्या खानोलकर काकांच्या मिसेस. अरे चल पटकन आम्ही मागच्या जरी एक मीटिंग लावली, बाकी पुढच्या खाऊ देत. काका मी काकू आणि आमचे टीम आम्ही मागच्या घरी. म्हटलं काकू ऍक्टिंग करणार. तर काकू म्हटलं कुठं आलं मुहूर्ताला हे सरप्राईज कुठलं. म्हटलं मला माहित नाही काही, मी डिटेल नंतर सांगतो. म्हटलं मला एवढं माहितीये की फिल्म वाचेल तुमच्यामुळे. म्हटलं मी आत्ता तुम्ही उत्तर देऊ नका. तुम्ही मला एवढी खात्री होती मालवणीचा प्रॉब्लेम नाहीये आणि काकांचंच लेखन असल्यामुळे आणि बायको असल्यामुळे जबाबदारीने करणार. म्हणजे असं काही ते त्यांच्यासारखं ऐकतच नाही वगैरे असं काही होणार नाही. आणि मी काकांना म्हटलं काका कधी ऍक्टिंग केली आहे का काकूंनी. नाही खूप लहानपणी कधीतरी एकदा जाणता राजामध्ये काहीतरी केलंय तेवढंच. म्हटलं त्या रिस्क पेक्षा ही रिस्क बरी आहे. त्यांचं म्हणजे मालवणीपासून सुरुवात. आणि मग आम्ही कसं बसत ते शूटिंग संपवलं, सगळे पाहुण्यांना टाटा केलं आणि गाडी काढून डायरेक्ट शेळकीवरनं यांच्या घरी. काकूंना म्हटलं काकू काय ठरलं. मी तयार. ओके तयार नाही त्याच्यावर मला म्हणाले मी ते सांगायचं टाळत होतो.
मला म्हणाले, मी म्हणाले मला जमणार नाही. म्हटलं कशाला नाही, घराकडे मांजरांची पिल्लं होती, त्यांची काळजी कोण घेणार? त्याची काळजी कोण घेणार म्हटलं. आणि तुम्हाला जेवायचं काय म्हटलं, आमचं वनवास आम्ही काढतो. तू म्हटलं करणार तर कर ऍक्टिंग, बरं तुला काय गमवण्यासारखं काहीच नाही ना, कुठेच काय नाही. त्याला जर वाटलं तू ठेवेल नाही तर तुला काढून टाकेल. तर बघा मग त्याच्यानंतर हे ऑडिशन घ्यायला आमच्या घरी आलं. अनंत टी आता नटराज 250 ग्रॅम चहा पावडर सोबत 25 रुपये किमतीची गुळ पावडर अगदी मोफत. आजच नजीकच्या किराणा माल दुकानात जाऊन खरेदी करा. अनंत प्या, आनंदी रहा. अनंत टी, अनंत प्या, आनंदी रहा.